जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 11, समास 9. उपदेश निरूपण. याला समर्थ सुरुवात करतात. आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवायाकडे. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. कर्म आपण सततच करत असतो. सातत्याने आपण कुठलं ना कुठलं तरी काही ना काहीतरी कर्म करतो. कर्म केल्याशिवाय आपण राहूच शकत नाही. काही वेळा चांगलं होतं, काही वेळा आपण चुकीचे कर्म करतो, काही वेळा चांगल्या कर्माची फळं वाईट मिळतात. असं सगळं काही ना काहीतरी घडत राहतं, पण कर्म मात्र आपण करत असतो. समर्थ इथे म्हणतात, आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग. योग्य चांगलं कर्म आधी पहिले करायला पाहिजे. अचूक कर्म, नेटकं कर्म, शुद्ध कर्म हेच माझ्या उपासनेच्या पायरीसाठी महत्त्वाचा भाग आहे. योग्य कर्म मी आयुष्यभर करत राहणारे तर माझी उपासनेमध्ये प्रगती होणार आहे. योग्य कर्म आणि उपासना करत राहणारे तर मी ज्ञानाचा अधिकारी होणार आहे. आणि ज्ञानाधिकारी झाल्यानंतर, ज्ञान प्राप्त झालं की ते दृढ झाल्यानंतर मला योग्य ती स्थिती प्राप्त होणार आहे. म्हणून समर्थादी म्हणतात, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवायाकडे. जर ते व्यंग झालं, काही चुकलं, तर त्याचा चुकीच्या कर्माचा आपल्याला भोग मात्र निश्चित भोगावा लागतो. म्हणून कर्म आरंभिले, काही एक सांग घडले, जेथे जेथे अंतर पडले तेथे हरिस्मरण करावे. जिथे कर्म नीटनेटकं घडत नाही तिथे आपण हरीचं स्मरण करावं. म्हणून अगदी सगळ्या पूजांच्या शेवटी जे जे काही माझ्याकडनं न्यून राहिलंय त्याबद्दल मी फक्त तुला प्रार्थना करतो, नमस्कार करतो, कारण ते न्यून मी पूर्ण करू शकत नाही. ह्या शुद्ध भावनेने आता मी तुला शरण आहे. म्हणून समर्थ म्हणतात, हे सगळं कर्म, हे सगळी उपासना ही ईश्वर चरणी अर्पण करावी, म्हणजे ती ईश्वराची उपासना केल्यासारखी होते. नाना देवांच्या नाना प्रतिमा, लोक पूजिती धरून प्रेमा, ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे. आपण 4 प्रकारचे देव धरतो. एक म्हणजे प्रतिमा पूजन करतो, दुसरे अवताराधिक संत, तिसरा अंतरात्मा आणि चौथा निर्विकारी, असे 4 देव आहे. आता समर्थ इथे म्हणतात, आपण काय करतो त्यातल्या त्यात आपल्याला सुलभ काय आहे, तर जो मूळ परमात्मा आहे त्याचं आपण अधिष्ठान स्वीकारून त्याचं एखाद्या छोट्या मूर्तीमध्ये आवाहन करतो. आणि आता ह्या तुझ्या लघु स्वरूपाला मी पूजतो, मी त्याला शरण येतो, कारण तो माझ्यासाठी आता साकार आणि अल्प स्वरूपात आला, म्हणजे त्याच्याशी माझे उपचार करण्याची सुलभता निर्माण झाली. म्हणून समर्थ म्हणतात, नाना देवांच्या नाना प्रतिमा, लोक पूजिती धरून प्रेमा, अत्यंत प्रेमाने पूजा करतात लोक, परंतु ज्याची मी पूजा करतोय तो मूळ परमात्मा कसा आहे, केवढा महान आहे, हे मात्र मला जाणून घेतलं पाहिजे. तैसा परमात्मा परमेश्वर, बरा ओळखावा पाहून विचार, तरीच पाविजे पार भ्रमसागराचा. म्हणून मला करायला काय हवंय, तर तो जो मूळ परमात्मा आहे त्याचा विचार घ्यायला हवाय. तो विचार कुठे सापडतो, तर संत वाङ्मयामध्ये सापडतो. आणि त्याचा विचार मी जर केला तर खऱ्या अर्थाने माझी प्रगती होईल. देहपुरामध्ये ईश, म्हणून तया नाव पुरुष, जगामध्ये जगदीश तैसा ओळखावा. तो कसा बरं आहे, जसं ह्या देहपुरामध्ये, म्हणजे या देहपूर म्हणजे शरीर, शहर, तर ह्या पुराचा पुराधिपती किंवा या शरीराचा शराधिपती किंवा ह्या पुरुष रूपाचा, म्हणून त्याला पुरुष म्हणायचं. समर्थ ते म्हणतात, देहपुरामध्ये ईश म्हणून नाम पुरुष. या देहपुरामध्ये जो ईश्वर आहे, सत्ताधारी आहे, चालक मालक आहे, म्हणून तो जो ईश्वर आहे त्याचं नाव ठरलं पुरुष. तो ह्या शरीराला चालवतो, ह्या जगामध्ये जो चालवतो, हे जग जो हलवतो, ह्या जगाचा जो मालक आहे, म्हणून त्याचं नाव आलं जगदीश. म्हणजे इथे तो पुरुष रूपाने आहे, इथे या सृष्टीमध्ये जगदीश रूपाने आहे, आणि तो मला समजून घ्यायचा आहे. समर्थ म्हणतात, जाणीव रूपे जगदांतरी प्रस्तुत वर्तते शरीरे, अंतःकरण विष्णू येणे प्रकारे ओळखावा.
विष्णू या चराचराचं पालन करतो. कशा प्रकारे? तर ह्या प्रत्येक चराचर सृष्टीला तो व्यापतो आणि ती जी जाणीव व्यापलेली आहे तीच प्रत्येकाचा स्वतःचा सांभाळ करते. आणि अशा प्रकारे विष्णूच सगळ्यांचा सांभाळ करतो, प्रतिपालक आहे तो. तर ऐके देखे हुंगे चाखे जाणून विचारे ओळखे कित्येक आपुले पारखे जाणत आहे. प्रत्येक जीवामध्ये तो प्रत्येक शरीरामध्ये म्हणजे जे चालणं बोलणं ज्या शरीरांमध्ये आहे अशा ठिकाणी प्रामुख्याने ते दिसतं. इतर ठिकाणी असतं पण दिसत नाही. तर आता समजा मनुष्य आहे, कुत्रे मांजरी आहेत, अजून काही पक्षी आहेत, प्राणी आहेत, कीटक आहेत, उडणारे पक्षी आहेत, या सगळ्यामध्ये तो परमात्मा विद्यमान आहे. आणि असा जो विद्यमान परमात्मा आहे तो त्या देहातून ऐकतो, बघतो, हुंगतो, चाखतो, हे सगळे कर्म करतो. येणे प्रकारे समर्थ येथे म्हणतात कित्येक आपले पारखे जाणत आहे. आणि त्याच्यामध्ये तो आपलं म्हणतो आणि पारखं म्हणतो. म्हणजे कोणी माझे म्हणतो आणि कोणी माझे नाहीत असं म्हणतो. एकची जगाचा जिव्हाळा परी देहलोभाचा आडताळा. तो एकच सगळ्या जगाला चालवतोय पण देह स्वभावाप्रमाणे भिन्न भिन्न वागतोय. इथे कारण देह स्वभाव आहे. देहामध्ये देहसंबंधे वेगळा अभिमान धरी. प्रत्येक देहाप्रमाणे तो स्वतंत्र देहाभिमान धरतो आणि प्रत्येक देहाचा अभिमान स्वतंत्र झाला की त्याप्रमाणे गुणदोषाचं आरोपण होतं त्याच्यावर. म्हणून समर्थ म्हणतात असा जो आहे त्याला मुख्य ओळखायचा आहे. आधी मग काय करावं, मला त्याला कसं बरं ओळखता येईल? तो जो मूळ परमात्मा त्याच्यापर्यंत जायचंय. तोच या देहामध्ये आहे आणि तोच ह्या चराचर सृष्टीला व्यापून आहे. आणि जो ह्या चराचर सृष्टीला व्यापून आहे तोच या चराचर सृष्टीच्या बाहेर सुद्धा आहे. आणि त्याच्या अंगाने विचार केला तर या सृष्टीला अस्तित्वच नाही. पण मी तिथपर्यंत कसं जाणार? तर आधी सुरुवात कुठे होणार? आधी देखील देहधारी. आधी पहिले या देहामध्ये शोधा. आधी या देहाच्या आत बघा. जो ह्या देहाला चालवतोय, ज्याला मी 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 म्हणतोय, असा जो मी तो नक्की कुठे आहे या देहामध्ये? मी कधीही स्वस्थ बसत नाही आणि कधीही याचा विचार करत नाही. या देहाच्या आधाराने सगळं करतो, या देहाच्या आधाराने उपभोगतो. पण एवढं उपभोगलं तरी मी उपभोगता कोण आहे याचा कधीच मला विचार पडत नाही. कारण मी ते गृहीत धरलंय तो मीच आहे, मीच उपभोगतोय. मला काही चांगलं खावंसं वाटतं, मला चांगलं झोपावंसं वाटतं, मला काही सगळं उपभोगावंसं वाटतं, या देहाच्या मार्फत मी करतो. पण देहाच्या मार्फत करत असताना ह्या देहामध्ये आत मी आहे हे मात्र विसरतो. आणि ह्या विसरल्याचा परिणाम काय होतो? मी देहच आहे ही देहबुद्धी दृढावते. म्हणून ह्याचा उपाय कसा जायचा, याच्या पायऱ्या काय करायच्या? समर्थ म्हणतात आधी देखील देहधारी मग पहावे जगदांतरी. आधी पहिले या देहात बघा, देहात बघितल्यानंतर या जगाकडे बघा आणि जगाच्या आत लपलेल्याला बघा. मग पहावे जगदांतरी तयाचेनी या उपरी परब्रह्म पावे. मग शेवटी परब्रह्माचा विचार. आधी या देहात असणाऱ्याला, मग ह्या जगात असणाऱ्याला. म्हणजे या देहामध्ये आहे तो अंतरात्मा, या जगामध्ये आहे तो जगदीश परमात्मा आणि त्याच्या पलीकडे जो आहे ते परब्रह्म, त्याचा विचार नंतर. उत्पत्ती स्थिती संहार जाणे त्याहून वेगळा निरंजन जेथे ज्ञानाचे विज्ञान होत आहे. उत्पत्ती स्थिती संहार जाण त्याहून वेगळा निरंजन. जो ह्या उत्पत्ती स्थिती आणि संहार या तिन्हीहून पलीकडचा आहे. उत्पत्ती स्थिती संहार म्हणजे कशाचा होतो? हे जे सगळं जग दिसतंय की नाही आपल्याला, त्याची उत्पत्ती आहे, त्याची स्थिती आहे आणि त्याचा संहार आहे. प्रत्येक गोष्टीला उद्भव आहे, निर्माण झाली, ती काही दिवस चालली आणि काही दिवसानंतर ती संपली. असंच प्रत्येकाचं आहे. मग तो जिवंत असणारा किंवा मेलेल्या गोष्टींचा म्हणजे स्थूल गोष्टींचा, कुठल्याही गोष्टीला उत्पत्ती स्थिती आणि संहार आहे. आता इथे समर्थ आपल्याला सांगतात उत्पत्ती स्थिती संहार जाण त्याहून वेगळा निरंजन. या उत्पत्तीपेक्षाही जो वेगळा आहे तो निरंजन वेगळा. त्याला उत्पत्ती नाही, स्थिती नाही आणि संहार नाही. त्याचा ह्या मायेशी काही संबंधच नाही. ते येथे ज्ञानाचे विज्ञान होत आहे. त्याला जाणलं की खऱ्या अर्थाने जे मी आत्तापर्यंत ज्ञान म्हणून म्हटलं, जे मला जाणवलं, जे मला शब्दाच्या मार्फत कळलं ते ज्ञान, ते प्रत्यक्ष माझ्या अनुभवाला आलं की त्याचं झालं विज्ञान. इथे समर्थ म्हणतात येथे कशामुळे? त्याहून वेगळा निरंजन, तेथे ज्ञानाचे विज्ञान होत आहे. त्या निरंजनाच्या स्थितीपर्यंत गेलो म्हणजे या मायेचा संबंध सुटला की खऱ्या अर्थाने ज्ञानाचं विज्ञान होतं. विचारोनी अनन्य झाला पाहणारा विण प्रत्यय आला तेही निवृत्ती वृत्ती निवृत्तीला बरे पहा. इथे समर्थ ही गमक सांगतात
नक्की कसं जायचं? विचारोनी अनन्य झाला, विचारेची अनन्य झाला, विचार करून करून त्याच्याशी अनन्य झालो, विचाराच्या आधाराने निर्विचार स्थितीला गेलो, मी अनन्य झालो, म्हणजे अन्य नाही, मी एकरूप झालो, अशी माझी स्थिती आली. कशी येईल ती स्थिती? पाहणारा विण प्रत्ययाला. मी बघतोय पण बघणाऱ्याला बघतोय, हा थोडासा फरक आहे. मी बघतो जेव्हा, तेव्हा मी प्रत्यक्ष बघत असतो, म्हणजे जे मी बघतोय ते माझ्यापेक्षा समोर असतं, नाही का? ज्याला आपण बघतो ते आपल्या नेहमी समोर असतं. पण आता मला काय करायचंय? समोरचं न बघता जो बघतोय त्याला बघायचंय. आता हे शब्दाने सांगणं जरा अवघड आहे, पण आपण प्रयत्न करू. तर इथे समर्थ म्हणतात, पाहणारा वीण प्रत्ययाला, बघणाऱ्याशिवाय अनुभवायला आलं. ती स्थिती आहे. तेही वृत्ती निवृत्तीला बरे पहा. तिथे वृत्ती आणि निवृत्ती हे फक्त तिथेच संभवतं. येथे राहिला वाच्यांश, पाहोन सांडिला लक्षांश. मी शब्दाने जे सांगायचंय ते गेलं, शब्दाच्या आधारे जे लक्षित करायचंय तेही गेलं, लक्षांशा सरिसा वृत्तिलेश तोही गेला. आणि मग खऱ्या अर्थाने वृत्तीची निवृत्ती होणार आहे. तोपर्यंत वृत्तीची निवृत्ती होणार नाही असं समर्थ आपल्याला सांगतात. त्या स्थितीपर्यंत जाणे हाच तो मुख्य उपदेश आहे जे समर्थ आपल्याला या समासात सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.